घरामध्ये सतत भांडणं होत असतील, आर्थिक अडचणी असतील, आरोग्याच्या समस्या असतील किंवा घरामधील जे काही आपले मेंबर्स आहेत, घरातील व्यक्ती आहेत, त्यांचा विसंवाद असेल, ते कुणीही कुणाचं ऐकत नसतील, सतत घरामध्ये वादविवाद ह्या घटना जर घडत असतील, तर याचा अर्थ आपल्या घरामध्ये कुठल्यातरी स्वरूपामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही साचून राहिलेली आहे. तर ही निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक छोटासा उपाय आज मी तुम्हाला सांगतो आहे आणि तो उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जी सकाळ संध्याकाळ निरांजन लावतो किंवा तुपाची वात लावतो, त्या तुपाच्या वातेमध्ये किंवा त्या निरंजनीमध्ये एक छोटीशी दालचिनीची पावडर त्यामध्ये टाकायची आहे. दालचिनीची पावडर बाजारामध्ये विकत मिळते किंवा दालचिनी आणून तिचं बारीक आपण पावडर करून घरामध्ये ठेवू शकतो. तर ती दालचिनीची पावडर त्या निरंजनीमध्ये टाकायची आहे, त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये ती वात लावायची आहे आणि ती वात पेटवल्यानंतर देवासमोर शांतपणे बसायचं आहे. 5 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि देवापुढे नमस्कार करायचा आणि डोळे बंद करून देवाला प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, आजपर्यंत जे काही माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत आलेल्या आहेत, त्या गोष्टींमागे तुझा आशीर्वाद आहे. माझ्या कुटुंबामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि घडणार आहेत, त्यामागे देखील तुझा आशीर्वाद आहे आणि तुझा हा आशीर्वाद आयुष्यभर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायम असणार आहे. आजपासून माझ्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा आनंदी असणार आहे, उत्साही असणार आहे, एनर्जेटिक असणार आहे, आरोग्यसंपन्न असणार आहे. त्यानंतर आजपासून माझ्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या घटना घडत चाललेल्या आहेत आणि त्या घडत राहणार आहेत. आजपासून माझं आरोग्य, माझ्या कुटुंबाचं आरोग्य हे खूप चांगलं असणार आहे. आजपासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करणार आहे. माझं मानसिक आरोग्य आजपासून खूप चांगलं असणार आहे. माझं आर्थिक समस्या, माझं आर्थिक आरोग्य हे आजपासून खूप चांगलं असणार आहे आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी हे परमेश्वरा तुझ्यामुळे घडत चाललेल्या आहेत आणि याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद. आणि असं ही प्रार्थना करून देवाला नमस्कार करायचा आहे. खाली जमिनीला डोकं टेकवायचं